बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री आणि काल पहाटेपासून दिवसभर मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे 16 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। बीडबद्दल आपण बोलतोय। आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 65 मिलीमीटर पाऊस झाला। आष्टीत 7 गावांमधील 51 नागरिक पुरामध्ये अडकलेले होते। त्यांच्या सुटकेकरता सैन्य दलाचं हेलिकॉप्टर बोलवण्यात आलं आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे 31 जणांचे पथक यांनी जिल्ह्यात तळ ठोकलेला आहे। या पूर परिस्थितीमध्ये आष्टीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेलेले आहेत। वाहतूक पूर्णपणे कोलमडलेली आहे। जिल्ह्यात 36 गावांचा संपर्कच पुरामुळे तुटलेला आहे। पूर परिस्थिती बघता बीड जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे। बीडमधली ही परिस्थिती आपण बघतोय। बीडमधल्या काही जिल्ह्यांना आता सर्वाधिक फटका बसलाय आणि त्यातला एक आहे आष्टी। आष्टीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक घरांचं नुकसान झालंय। अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहेत। काहींना तर एअरलिफ्ट करून त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। SDRF NDRF आष्टीमध्ये दाखल आहे आणि बचाव कार्य त्यांचं अविरतपणे सुरू आहे। आमच्या गावामध्ये गेल्या 100 ते 150 वर्षामध्ये एवढा कधी कुणाला पाऊस पाहायला मिळाला नाही, जुने लोक सांगतात। पण आता प्रशासनाची आम्हाला मदतीची गरज आहे। घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे। प्रचंड शेतकऱ्यांचं दुकानाचं जनावर त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत। कांद्याचे भुसार त्या ठिकाणी काही वाहून गेलेले आहेत। अत्यंत त्या ठिकाणी सगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वड्यांनी त्यांनी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। तर पावसासंदर्भातली सविस्तर बातमी बघूयात। राज्यभरात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आणि गेले 2 दिवस बरसलेल्या धो-धो पावसानं अनेकांचे संसार उघड्यावरती आलेत, तर शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत। पुण्यापासून इंदापूर आणि बारामतीच्या पट्ट्यापर्यंत अनेक ठिकाणी पूर परिस्थिती बघायला मिळते, तर सोलापूरसारख्या कायम दुष्काळी असलेल्या भागात सुद्धा पावसानं यावेळी दाणादाण उडवून दिली आहे। पुण्याच्या थेऊर गावातल्या रुके वस्तीत हाहाकार उडाला। 18-19 पोती धान्य माझं सगळं भिजलं। माझ्या घरात 15-16 माणसं आहेत। त्यांना आता काय घालायचं मला पंचायत झाली। रुके वस्तीत राहत असलेल्या प्रत्येक महिलेच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात। काहीच राहिलंच नाही सर, काहीच नाही राहिलं तर काय करणार आम्ही, तर काहीच नाही राहिलं। रात्रभर बरसत असलेला मुसळधार पाऊस आणि त्यातच ओढ्याचा प्रवाह बदलल्यानं रात्रीच्या दरम्यान पावसाचं पाणी अचानक वाढलं। यामुळे घरदार उघड्यावर सोडून लहान मुलांसह रात्रीच्या अंधारात घरातून जीव मुठीत धरून घराबाहेर पडण्याची वेळ आली। आता घरात काहीच शिल्लक राहिलं नसल्यानं या महिलांनी टाहो फोडलाय। सगळ्या अख्खा घरातला संसार बरबाद झाला। सगळ्या आम्हाला पांघराय सुद्धा कपडा राहिला नाही। आता यासाठी काय करायचं आम्हाला पंचायत झाली। आता या दिवा पाटीलनी आहे भिंत पूर्ण पाडली पाहिजे तर आम्ही जगू, नाही तर तिने आमची सगळी भरपाई दिली पाहिजे। आम्हाला दुसरं काही सांगायचं नाही। आमचं दुसरी वेळ आहे असं होण्याची। सगळं पाण्यात पडलंय, सगळं काहीच नाही राहिलं। सगळी ज्वारी सगळं भिजलंय, आता सगळं पाणी घरात अजून बी। पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या कुंजीरवाडी परिसरातल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातल्या साहित्याचं नुकसान झालंय। रात्रीच्या वेळी तरुणांकडनं वृद्धांसह नागरिकांना घराच्या बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। इंदापूर तालुक्यातल्या सणसर गावात मुसळधार पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आलाय आणि अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय। बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रुई गावात विद्याप्रतिष्ठानच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या ओढ्यालाही पूर आला। लोकांचा प्रपंच सगळा उद्ध्वस्त झालेला आहे। पूर्ण लोकांचे खाण्याची रोजीरोटी गुरं ही वाहून गेली लोकांच्या पुरामध्ये। एवढी लोकांवरती बिकट परिस्थिती झाली, त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्याची कारवाई करावी। उरळीच्या नायगाव प्रयागधाम मधल्या रोडवरचा पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे वाहतूक ठप्प झाली। मुसळधार पावसाचं पाणी अनेक दुकानात शिरलं। दरम्यान गॅरेजमध्ये लावलेली वाहनं सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली। शिरूर तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
शेतात पाणी साचून कांदा पिकांसह इतर शेती पिकांनाही फटका बसला। दरम्यान शासनानं नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांदा, बऱ्याच प्रमाणात हा कांदा पाण्यामुळे पालथा पडलेला आहे। काहीसा कांदा या ठिकाणी वगळून पण गेलेला आहे। 6 एकर तो कांदा 2 एकर कांदा असं पाण्याने वाहून चाललेला आहे। तर शासनानं काहीतरी याची नोंद घ्यावी, त्याचं काहीतरी खर्च भरपाई द्यावा, शासनाकडून मंजूर व्हावा। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर अनेक बंधारे पाण्याखाली गेले। दरम्यान चांदणी नदीला पूर आल्यानं कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरून वाहतोय आणि मुसळधार पावसामुळे अनेक पिकं जमीनदोस्त झाली आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यालाही पावसानं झोडपलंय। बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसराला पावसाचा फटका बसलाय आणि सोलापूर शहरातील सैफुल परिसरातील स्वामी विवेकानंद नगरातल्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांच्या घरातल्या साहित्याचं नुकसान झालंय। हे एवढं घाण पाणी आणि इतकं घाण वास येत आहे ना, आम्ही राहायचं कसं सांगा इथं। आता 2-3 दिवस झाल्यासारखं आम्ही महानगरपालिकेत सुद्धा फोन करतो, येतात, पाहतात, जातात। आम्ही JCP पाठवलं, हे पाठवलं म्हणतात। तिथे एक बांध आहे, त्या पावसाच्या पाण्यामुळे ते बांध तुटले, ते जरी बांध घालून दिलं तरी हे पावसाचं पाणी जरा कमी होईल, आम्ही त्या त्रासातनं जरा मुक्त होऊ। उजनी धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातनं 1 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। एकूणच गेल्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात पावसानं दाणादाण उडवल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे, राजकीय पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं असोत किंवा विविध सामाजिक विषयांवरती आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया चर्चेत आल्या आहेत। पण यावेळी निमित्त ठरले ते त्यांचे पती अनिश दमानिया। अनिश दमानिया यांची राज्य सरकारच्या मित्रा या प्रोजेक्टमध्ये मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याची पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे। दरम्यान रोहित पवारांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूया। महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्राच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन। एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढून अंजलीताई सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत, आता अनिशजी यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे। दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातलं कॉम्बिनेशन निश्चित महत्त्वपूर्ण राहील। पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा अशी पोस्ट रोहित पवार यांची। अंजली दमानियांच्या पतीला अमुक 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 मिळालंय, तर ते तसं नाहीये। माझे पती अतिशय म्हणजे ते राजकारणापासून दूर असतात, सगळ्यापासून दूर असतात, पण देशासाठी काम करण्यासाठी त्यांनी फिक्कीची आणि मित्राची मेंबरशिप स्वीकारली आहे आणि ते त्यांना मानद सल्लागार म्हणून फक्त ॲडवायझरी कपॅसिटीमध्ये 1-1.5 दमडी न घेता फक्त कॅपिटल मार्केट्समध्ये सल्ला देण्याचं काम करणार आहे। आणि असे असंख्य लोक म्हणजे फिक्कीमध्ये प्रत्येक ब्रोकरेज हाऊसमधले 2-2, 3-3 सदस्य हे असतात आणि तसेच माझे पती देखील आहेत